माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा। आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम, प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी, कुरुल रोड, MSCB समोर, मोहन। संपर्कासाठी मोबाईल नंबर 9921 58 77 99, त्याचबरोबर 97 30 79 23 84। मी भारती बरे, मोहोळ नगर परिषदेचे 7 नंबर वर्गातून उभी आहे। काय सांगाल आपल्याला काय निवडणूक लढायचं म्हणजे महिलांचे प्रश्न सोडवणे, रस्ते नाही, गटारी नाहीत, पाण्याचा प्रश्न आहे, तर जवळून पाहिलेलं आहे मी सगळ्या बायकांचं, म्हणून त्यासाठी मी उभी आहे। वार्डातले पाण्याचे प्रश्न, गटारीचे प्रश्न आहेत, इथं वेळेवर पाणी येत नाही, 4-4 दिवस पाणी येत नाही, प्यायचं पाण्याचं सोय नाही, रस्ते नाही, पेन्शन बायकांचे सगळे पेन्शन नाही, हेच प्रश्न सोडव। मी अंजली प्रतीक मोहिते, भाजपा शहर अध्यक्ष महिला आघाडी। आम्ही आमच्या 7 नंबर वार्डामधून माई बरे उभा राहिलेले आहेत उमेदवार म्हणून। तर आमची अशी इच्छा आहे की बऱ्याच दिवसापासून बरीच कामं रखडलेली आहेत, निवडणुका पण व्हायला बराच वेळ लागलेला आहे, त्यातून बाकीचे आपले आमदार साहेबांनी काय प्रवेश केलेला नाही आपल्या गावात, आपल्या सिटीमध्ये त्यांचा प्रवेशच झालेला नाही आमदार झाल्यापासून। त्याच्यामुळे गावात यायचा आणि आपल्या गल्लीतला काय प्रश्न सोडवायचा प्रश्न झालेला नाही, आणि उगाच त्यांच्या सोबत राहून काय तर आपल्या गावाचा विकास होईल असं आम्हाला वाटत नाही। म्हणून आमचं स्वच्छ मत आहे, भाजप सोबत जर आपण गेलं तरच आपला विकास आहे, नाहीतर आपण करून बघितलंय ते, आपण खरे साहेबांना निवडून दिलंय, आपण ती केले, रिस्क घेतलेली आहे आपण ती, पण आपल्याला त्यात यश आलेलं नाही, आपली कुठली कामं झालेली नाही, त्यांची मोहोळ शहरामध्ये एंट्री झालेली नाही, ते आपल्याला शोकांतिका आपल्या सगळ्या महिलांमध्ये म्हणा, सगळ्या गावातल्या लोकांमध्ये आहे। प्रत्येक जण बोलून दाखवत नाही, पण त्या गोष्टीची खंत आहे। आज 1.5 वर्षात मेन रोड सुद्धा होत नाही, बाकीचा जर प्रश्न लांबच राहिले आतल्या गल्लीतले, आज मेन रोडचा जर प्रश्न जर सुटत नसला तर बाकीचे प्रश्न ह्यांनी काय सोडवणार आहेत सांगा। आणि त्यांच्या सोबत जाऊन मोहोळ शहराचा कसलाही विकास होणार नाही ही 100% गॅरंटी आहे। आणि ज्यावेळेस भाजप निवडून येईल, भाजपचा झेंडा नगर परिषदेवर झळाळेल ना, त्यावेळेस ना ह्याचा बघा कसा होत ते। आणि शीतल क्षीरसागर आहेत ना, ह्या वेळेसच्या नगराध्यक्ष नाही ते, आम्ही असं झटून काम करणार आहे, त्यांनी नगराध्यक्ष झालं पुढच्या वेळेस बिनविरोध नगराध्यक्ष आम्हाला शीतलताईलाच करायचंय, हे आम्ही ग्वाही देतो तुम्हाला। तर तुम्ही आता मोहोळवासियांना मी सांगते की आमच्या 7 नंबरच्या प्रभागाबद्दल आम्ही बोलत नाही, प्रत्येक ठिकाणचा प्रॉब्लेम तोच आहे सध्या। आता कुठलं तर कारण काढायचं, काय तर करायचं, कुठलं तर कारण वैयक्तिक कुटुंबाबद्दल काय तर बोलायचं, काहीच उपयोग नाही त्या गोष्टीचा, कारण आपण आपल्या गल्लीत बिनविरोध येत नाही साहेब, येतो का आपण आपल्या गल्लीत बिनविरोध येत नाही, मग आपण लोकांना काय नाव ठेवण्याचा काय आपल्याला अधिकार आहे का सांगा तुम्ही, नाहीच ना। मग आपण आपल्या परीने प्रत्येकाने विचार करावा, लोक कशी बिनविरोध आली, कुणाची सीट काय एवढी आली, ह्याचा विचार करून त्याचा इश्यू करून काहीतरी उगाच फूट पाडू नये, मतदाराच्या मनात काहीतरी संशय आणू नये, बरोबर आहे का नाही, संशयाची भावना आणू नये मतदाराच्या मोहोळच्या लोकांच्या मनात। आज त्यांची 17 सीट निवडून येते म्हणजे तर आपण करतो ना निवडणूक, आज आपण दाखवतो का आपल्या गल्लीत आपण बिनविरोध येऊ शकत नाही, पण त्यांनी येतात ना, मग त्याच्या मागे काय तर कारण असेल, प्रेम असेल, काही असेल, आपण करू शकतो का त्या गोष्टी, नाही करू शकत। त्याच्यामुळे इथून पुढे आमची इच्छा आहे शीतलताईला नगराध्यक्ष बनवायचं, आणि पुढच्या वेळेस शीतलताईला आम्ही बिनविरोध नगराध्यक्ष बनवणार। मोहोळच्या जनतेला अजून एक सांगेन की आता आज आपण जी मोहोळमध्ये भाजप आणायचं म्हणतो त्याच्या मागचं पण एक कारण आहे, आपलं बीजेपी सरकार केंद्रात, आपलं बीजेपी सरकार आहे, महाराष्ट्रात बीजेपी सरकार आहे। सोलापूरचे आपले पालकमंत्री जयकुमार गोरे बीजेपीचे आहेत, त्यांनी तर त्या दिवशी आपल्याला आव्हान दिलेलं आहे, तुम्ही बीजेपीचा झेंडा नगर परिषदेवर झळकवला पाहिजे तेवढं अनुदान आपल्या बीजेपीच्या लोकांना मिळणार। एवढ्या कारणासाठी आपल्याला जर पुरेपूर अनुदान आल्याशिवाय तर आपली सुधारणा होणार नाही, आणि जर अनुदान आपल्याला पाहिजे असलं बीजेपी कडून तर आपली बीजेपीचीच लोक पाहिजे ना इथं, आपण कुणाला मागणार अनुदान, आणि आपण कुठल्या तोंडाने मागणार सांगा, दुसरा जर पक्ष आला निवडून तर आपण कुठल्या तोंडाने बीजेपीला अनुदान मागणार, आणि त्यांनी का तुम्हाला द्यावं, बीजेपीची लोक जर असतील तर त्यांना किती देऊ वाटेल तुम्हाला, त्यांनी मर्यादित देणार, मर्यादित दिल्यानंतर मोहोळ शहराचा विकास होईल का, ह्या सगळ्या अनुषंगाने सगळ्या गोष्टीचा विचार करावा मोहोळच्या जनतेने, आणि भाजपला विजयी करावं।
खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस, क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन. आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध. जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र, तेही फायदेशीर. घरच्या घरी दळण दळण्यासाठी 0% मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा. त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप, चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध. PVC फिटिंग उपलब्ध. समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार, उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते. यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध. रोग व बजाज फायनान्स उपलब्ध. डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन, फायबर, पाट्या, पाण्याचा जार, जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध. विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला. आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कुरुल रोड, मोहोळ. मोबाईल नंबर 9766 80 11 24, 88 30 37 21 64.